सर बोगस इलेक्शन कार्ड्स पकडलेत आपण. नेमकं काय प्रकार होता? हे आज प्रभाग क्रमांक 4 देवपूरमध्ये आमचे एम पार्टीचे जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना ही माहिती मिळाली होती की एक प्रायव्हेट माणसापाशी इलेक्शन कार्ड्स वाटप करतोय तो. तर त्या ठिकाणी आमचे लोक तिथं पोहोचल्यावर तो माणूस पळून गेलेला आहे. त्याचं नाव आम्ही माननीय आयुक्त धुळे महापालिका यांना दिलेलं आहे. इलेक्शन कमिशनचे एन्व्हलप्स मधले ओरिजिनल इलेक्शन कार्ड्स आहे आणि हे आता तपास यंत्रणेची तपास करायची गरज आहे की हे कार्ड्स यांच्यापाशी आले कसे. वास्तविक पाहतात इलेक्शन कार्ड्स हे त्यांचे वोटर्स पर्यंत पोहोचवायचं काम हे स्टेट इलेक्शन कमिशनची जबाबदारी आहे आणि ह्याच्यातून स्पष्टपणे दिसून येतोय की स्टेट इलेक्शन कमिशनचा फेलियर आहे की त्यांनी हे कार्ड्स प्रायव्हेट लोकांपाशी त्यांचे पोहोचलेले. आमचं तर हेच आरोप आहे की स्टेट इलेक्शन कमिशनला पकडून सत्ताधारी पार्ट्या महाराष्ट्रातल्या नगरपालिका असू द्या, महापालिका असू दे किंवा येणारे जिल्हा परिषदच्या निवडणुका असू दे, हे सगळे मॅन्युप्युलेट करायचा प्रयत्न चालू आहे आणि जे अनेक वर्षापासून आरोप झालेल्या वोट चोर, वोट चोरी हे ह्याच्यावरून त्याच्यावर शिक्कामोर्तब होताना मला दिसत आहे. एकूण किती कार्ड्स होते आणि तुम्हाला काय संशय येते की कुठल्या पक्षाकडनं असावेत की काय? नाही, टोटल 670 एन्व्हलप्स आणि कार्ड्स गावलेले आहे. टोटल त्याचा आकडा 670 आहे आणि जो कार्यकर्ता होता तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता होता. ते आमचे तिथले स्थानिक कार्यकर्त्यांनी मला माहिती दिलेली.